सिंचन घोटाळा हा 1995 साली शिवसेना भाजप युतीच्या काळात झाला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। सिंचन प्रकल्पाची खर्चवाढ ही कशी झाली हे सांगताना शिवसेना भाजपला पार्टी फंड म्हणून 100 कोटी मागण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तत्कालीन एकनाथ खडसेंनी त्यांना उत्तरही दिलंय। सिंचन घोटाळा शिवसेना भाजप युती सरकारचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, पुरंदर उपसा सिंचन योजना 220 कोटींवरून 330 कोटींवर, 25 वर्ष गप्प का बसलात, एकनाथ खडसेंचा सवाल। महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला तो असाच झाला। 70,000 कोटी रुपये कागदावर खर्च झाले, सगळा पैसा तिजोरीमध्ये गेला आणि परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचू शकलं नाही। बंधू भगिनींनो, आज अवस्था अशी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण त्याच्या जमिनीकरता पाणी नाही, ही आज अवस्था आहे। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल, अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत। आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल। न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल। 12 वर्षापूर्वी ज्या मुद्द्यावर भाजपानं निवडणुका जिंकल्या तोच सिंचन घोटाळ्याचा मुद्दा महापालिका निवडणुकात पुन्हा एकदा चर्चेत आला। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भ्रष्टाचारावरून कलगीतुरा रंगला। सिंचन घोटाळ्याचे ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबतच सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले। मतदानाला 2 दिवस राहिलेले असताना अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत नवा गौप्यस्फोट केला। 1995 साली सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप युतीच्या काळात सिंचन प्रकल्पात खर्चवाढ झाल्याचं सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं। 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। ही फाईल आजही आपल्याकडे असल्याचं सांगत फाईल बाहेर काढली तर राज्यात हाहाकार माजेल असं अजित पवार म्हणाले। 1995च्या युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपाकडे होतं। अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी भाजपावर निशाणा साधल्याचं मानण्यात येतंय। त्यावेळी जलसंपदा मंत्री असलेले एकनाथ खडसे आता शरद पवार राष्ट्रवादीत आहेत। त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली। इतकी गंभीर माहिती 25 वर्ष अजित पवारांनी का दडवून ठेवली असा प्रश्न त्यांनी केला। अधिकाऱ्यांची नावं जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली आहे, तर भाजपाने अजित पवारांना हाच प्रश्न विचारलाय। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं, मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी। 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे। 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं। 99ची केस तर 99 मध्ये खुलासा करायला पाहिजे। तेव्हापासून कितीतरी अधिवेशन झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले। मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाल्याने विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीकेची नामी संधी मिळाली। शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या। मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे। जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली,
ती कसली आली तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका. तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला. रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का. तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा. हे त्यांच्यावर आरोप लावत आहेत, तेही सत्य आहे. त्यांनी लावलेले आरोप आहेत, हेही सत्य आहे. मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्चीला खुर्ची लावून बसतील. सगळे चोर आहेत. आता चोरांनी एकमेकाची, तू चोर मी चोर, मी चोरी करतो तू चोरी कर, मी तुझं काढतो तू माझं काढ. मात्र एकत्र बसलो की तू माझं दाब मी तुझं दाबतो. तर अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याने सिंचन खात्यात काय चालतं हे समोर आल्याचं या विभागातले माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीकडे सिंचन खातं असताना याहीपेक्षा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पांढरेंनी केला. सिंचन खात्यामध्ये काय चालतं हे स्वतः उपमुख्यमंत्री आणि सिंचन खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले अजित पवारच सांगतायत. ही जी पुरंदरची गोष्ट आहे ही अत्यंत मामूली आहे. त्या मानाने अगदी कितीतरी फार मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रातील सिंचन खात्यात झालेला आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बघायला मिळाला. ऐन मतदानाच्या तोंडावर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत केलेल्या या गौप्यस्फोटाचे दीर्घ परिणाम आता राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर या वादाच्या नाट्याचा पुढचा अंक रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.